केअरफुली पहा, थोडासा असा किचकट दिसते. ओके, एफ 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 कितीतरी एफ दिसायले. ह्या एफ ऑफ 1ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एफ डॅश ऑफ 1 आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर अँड देन डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू 1. मग आता तुमच्याजवळ काय दिलेलं आहे, तर ह्या एफ ऑफ एक्स ओके प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ह्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता केअरफुली पहा, आपण सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आहेत, या एफचा. ओके, हिअर एफ आणि एफ ऑफ हे पूर्ण फंक्शन आहे. ओके, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. केअरफुली पहा, एखादं एफ विसरून जाते. ओके, हिअर या एफचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश ऑफ एक्स. पण एक्सच्या जागा ही टर्म आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, ही स्टेप डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स असं नाही लिहिलं तरी चालते, डायरेक्ट या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचो. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येते, एफ डॅश ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह कोणता काढला आहे, या ब्रॅकेटमधल्या एफ ऑफ एक्सचा, एफ डॅश ऑफ एक्स या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला. सगळ्यात आधी आपण या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला, नंतर या एफचा. आता आपल्याला या एफचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये इट इज एफ डॅश ऑफ एक्स. हे फक्त या पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झाला आहे. ओके, आणि एका लाईनमध्येच काढले आपण. सगळ्यात आधी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश, मग फंक्शन हे होतं, देन परत या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर परत या ब्रॅकेटमधल्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कंपोजिट फंक्शन, चेन रूल. ओके, नाव आता इथं परत एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर आहे प्लस 2 इंटू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. इथं कोणता रूल यूज केला, अगेन चेन रूल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह यूज केला. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, पण इथे एक्सच्या जागेवर काय एफ ऑफ एक्स, म्हणून पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, आता हे झालं फक्त डेरिव्हेटिव्ह. आपल्याला कुठं काढायचं आहे, ॲट एक्स इज इक्वल टू 1. मग सगळ्या एक्सच्या जागा 1 ठेवा, म्हणजेच काय होते, एफ डॅश ऑफ एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस 2 इंटू एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1. काय केले, फक्त सगळ्या एक्सला 1 रिप्लेस केलं. नाव आपल्याला आता गिवन व्हॅल्यू कोणते दिलेले आहेत, तर ह्या दोन व्हॅल्यू. ओके, ह्या केअरफुली पहा, ह्या झाल्या तुमच्या गिवन व्हॅल्यूज. एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 अँड एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 3. मग व्हॅल्यू पुट करीत राहा. हिअर देअरफॉर इट इज एफ डॅश ऑफ एफ ऑफ, हे एफ ऑफ 1, एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 1. मग हिअर इट इज 1. हे एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 1. हे एफ ऑफ 1 इंटू हे एफ डॅश ऑफ 1 आहे, एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 3 प्लस 2 एफ ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 1 आणि एफ डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू किती आहे, 3. आपण प्रत्येक याच्यावर त्याच्या व्हॅल्यू लिहिल्यात. देन आता इथं काय, एफ डॅश ऑफ पुन्हा एफ ऑफ 1, हे एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 3 इंटू 3 आणि प्लस इकडे लिहितो 6. आता परत एफ डॅश ऑफ 1 किती आहे, 3. मग हिअर 3 इंटू 3 आणि प्लस 6 म्हणजे किती होते, 27 प्लस 6 इट इज 33. 27 प्लस 6 33. हे झालं तुमचं आन्सर. आता कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. एफ 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 खूप एफ दिसायले, 3 एफ आहेत, म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे पण 3 फंक्शन आहेत. ओके, हिअर एक्सवर हे एफ, पुन्हा एफ आणि पुन्हा एफ, म्हणजे आपण सगळ्यात आधी या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, एफ डॅश ऑफ एक्स. हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इट इज एफ डॅश ऑफ एक्स. ओके, पण या एक्सच्या जागेवर इथं काय, हे पूर्ण फंक्शन आहे, म्हणजे याचा पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह. परत एफ डॅश ऑफ एक्स इट इज एफ ऑफ एक्स. मग या एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश आणि परत या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह दिस. ओके, आणि इकडं काय, एक्स स्क्वेअर म्हणजेच 2x, पण एक्सच्या जागा एफ ऑफ एक्स आहे म्हणून पुन्हा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ओके, हिअर केअरफुली पहा प्रत्येक, आणि परत याच्यात 1 किमती ठेवतो वेळेसही कॉन्सन्ट्रेशनने किमती ठेवा, कारण काय, एफ ऑफ 1ची किंमत वेगळी आहे, एफ डॅश ऑफ 1ची किंमत वेगळी आहे, ते मिसमॅच होऊ देऊ नका.